बंद करण्याच्या मागणीसाठी आडत्यांनी बेमुदत बंद पुकारला आहे। टोळी प्रश्नावर मुंबई येथे बोलावण्यात आलेली बैठक रद्द झाली। त्यामुळे श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशनने 4 जून पासून बेमुदत बंदची हाक दिली। कांदा, बटाटा, लसूण विभागापाठोपाठ फळे विभागही बंद असल्यानं संपाची तीव्रता वाढली। बंदमुळे कांदा, बटाटा, लसणापाठोपाठ भाज्यांचे भाव देखील वाढले। त्यामुळे हमाल संघटना आणि आडत्यांमधील टोळी युद्धाची झळ आता सर्वसामान्य नागरिकांना देखील बसली। गोलटेकडी मार्केट यार्डातील कांदा, बटाटा विभागात टोळी पद्धत सुरू आहे। राज्य सरकारच्या समितीने नुकत्याच दिलेल्या शिफारशीनुसार 1 जून पासून संपूर्ण बाजारात टोळी पद्धत राबवण्यास अनुकूलता दर्शवली होती। त्यास विरोध करत आडते असोसिएशनने 1 जून पासून कांदा, बटाटा, लसूण विभाग बंद ठेवला आहे। परिणामी किरकोळ बाजारातील कांदा, बटाटा, लसणाचे भाव किलोमागे 8 ते 10 रुपयांनी वाढले आहेत। दरम्यान या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मुंबईत बैठक बोलावण्यात आली होती। मात्र भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचे अपघाती निधन झाल्याने बैठक रद्द करण्यात आल्याचा निरोप आडते संघटनेच्या प्रतिनिधींना देण्यात आला। त्यानंतर असोसिएशनने बेमुदत बंद जाहीर केला। आडते असोसिएशनचे अध्यक्ष शिवलाल भोसले म्हणाले, टोळी प्रकाराला आडत्यांचा तीव्र विरोध आहे। 4 जून रोजी आयोजित केलेली बैठक रद्द झाली। या पद्धतीवर जोपर्यंत सकारात्मक निर्णय होत नाही तोपर्यंत बाजार बंद ठेवण्यात येईल। काही केळी आणि आंबा व्यापाऱ्यांची फळे पक्व झाली असल्याने त्यांना आंदोलनातून 1 दिवसाची सूट देण्यात आली आहे। बंदबाबत बाहेरगावच्या शेतकऱ्यांना कळवण्यात आलं आहे।